आता व्यक्तिमत्व विकासाच्या बाबतीमध्ये आपण अ, सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं की सौंदर्य, त्याच्यानंतर आपण बघितलं ते म्हणजे बाह्य सौंदर्य, त्याच्याही नंतरचा एक सर्वात महत्वाचा भाग येतो. तो भाग म्हणजे खरोखर खूप महत्वाचा भाग आहे. तो भाग जर सांगायचं झालं तर आपण असं करूयात की बघा म्हणजे कसं वाटतं तुम्हाला. सारखं सारखं सिरियस नाही व्हायचं, आपण थोडंसं कॉमेडी पण व्हायचं, आनंदामध्ये वाढ पण झाली पाहिजे आपल्या. एक शेर आहे, लाख बातें एक जुबा न कर सकी, करोडो बातें एक निगाह कर गई. मला काय सांगायचंय ते तुम्हाला यातनं कळलं असेल. की मला बोलायचंय तो विषय आहे देहबोली, बॉडी लँग्वेज. अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि जाणते अजाणतेपणे बॉडी लँग्वेजचा संबंध तुमच्या मध्ये असलेल्या हॉबीज आणि हॅबिट्स. हॉबीज हा वेगळा विषय आहे, त्याविषयी आपण एकदा हॉबीज हा वेगळा विषय आहे, त्याविषयी आपण एकदा निवांत बोलूयात. पण हॅबिट्स हॅबिट्स फार वाईट प्रकार आहे. जर तुम्हाला काही विशिष्ट सवयी असतील की ज्या सवयी समोरच्या माणसाला अकोड करतात, म्हणजे तुम्ही तुमचा जर मुद्दा एखाद्याला समजावून सांगत असाल आणि त्यावेळी जर तुमच्याकडे जर काही वाईट सवयी असतील, उदाहरणार्थ काही लोकांना अशी बोटं मोडायची, नंतर काही काही लोकांना विनाकारण अगदी इकडं बोट घाल तिकडं बोट घाल, आता सगळीकडे काय मी सांगेन सगळीकडे मी काही सांगणार नाहीये, पण घालतात. त्याच्यामुळे काय होतं, समोरच्या माणसाला एक तुमच्याबद्दलचा चुकीचा मेसेज जातो. त्यामुळे आपण नेहमी देहबोलीच्या वेळेस ना, आपल्याला असलेला आता सौरव गांगुली हा इतका सुंदर खेळाडू, पण तुम्ही त्याला जर बघितलं ना की तो सतत असे डोळे मिचकवतो आणि ते ते डोळे असे असे करून त्याला काय मिळतं माहित नाही. पण माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस सुद्धा म्हणतो काय वाईट सवय आला, त्याला काय डोळे मिचकायची काय सवय. त्यामुळे अशा सवयी असतात, त्या जाणते अजाणतेपणे आपल्याला आल्या असतात, पण आपण त्या जाणीवपूर्वक त्या कमी करू शकतो. आणि देहबोलीमध्ये ना, आता तुम्हाला मी दाखवतो, म्हणजे मी उठतो, हा उठतो मी, हा माझा देह म्हणजे पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत या देहाचा जर संपूर्ण विचार केला तर 95% भाग इथपासून खालचा आहे आणि 5% भाग इथपासून वरचा आहे. ह्या 95% भागाला देहबोलीमध्ये तशी फार किंमत नाही जेवढी या वरच्या भागाला आहे. हा जो 5 किलोचा भाग आहे, शरीराचा 5% हिस्सा आहे, याच्यामध्ये सगळी देहबोली सामावलेली आहे. बघा, बोलता बोलता आपण म्हणतो की लातो के भूत बातों से नहीं मानते, म्हणजे काय, लाथ. नंतर आपण काय, हाताने हातवारे करून एखाद्याला दहशत दाखवायची. अगदी लहान मुलाला, आपल्या घरामध्ये लहान मुलं असतं आणि पाहुणे आलेले असताना ते दंगा करतं, मग आई अशी किचनच्या कडेला अशी जाते आणि तिकडून त्याला नुसतं असं दाखवते, म्हणजे काय, मी एक थप्पड देईल म्हणून. तर या इथपर्यंतच्या शरीराचा देहबोलीमध्ये फार उपयोग होत नाही. देहबोली खरी सुरू होते ती तुमच्या मानेच्या वरच्या भागापासून सुरू होते आणि मानेच्या वरच्या भागापासून जर सुरुवात करायची म्हटलं तर सगळ्यात पहिलं आपण इथपासून जाऊयात, बघूयात इथपासून. सगळ्यात पहिला देहबोलीत भाग येतो तो म्हणजे तुमचं कपाळ, बरोबर आहे. आता कपाळाचीच पण देहबोली असते. जर आपल्या घरामध्ये आपल्याला नकोसा असलेला माणूस जर आला, नको त्यावेळी आला, तर आपल्या कपाळावरती आठ्या पडतात. त्या आठ्या म्हणजे त्या माणसाला संकेत असतो की तू आता आम्हाला नकोयस. म्हणजे कपाळाची पण देहबोली असते. आणि कपाळाच्या थोडंसं आपण खाली उतरूयात, खाली उतरूयात म्हणजे भुवयांच्या खालचा हा भाग, हा हे दोन, जगातली सगळ्यात पॉवरफुल देहबोली जर कोणती असेल तर ती तुमचे डोळे. म्हणून मी मगाशी तो शेर सांगितलं ना, लाख बातें एक जुबा न कर सकी, करोडो बातें एक निगाह कर गई. अरे म्हणजे डोळ्यामध्ये काय शक्ती असती. जादू तेरी नजर, सगळी गाणी जर बघितली असेल ना, तर गाण्यांमध्ये नजरेचीच सगळी गाणी आहेत, त्या नजरेतनंच सगळं काही सांगितलं जातं.
त्यामुळे आपलं जे आहे हे डोळे हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे आणि डोळ्यांमधनं जे काही सांगितलं जातं ते शब्दांमधनं सुद्धा सांगितलं जात नाही. बरोबर आहे. आता डोळ्याच्या आपण थोडंसं खाली उतरूया. खाली उतरल्यानंतर काय येतात? ओठ. हे ओठ. आता ओठ जोपर्यंत मिटलेले आहेत तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही, पण त्याच्यामध्ये थोडंसं अंतर ठेवलं आणि थोडंसं असं दोन्ही दिशेला जर असं थोडंसं ताणलं तर त्यातनं काय होतं? हास्य, स्मित हास्य. आणि स्मित हास्य म्हणजे ही युनिव्हर्सल जगामधली सर्वात मान्य झालेली देहबोली आहे. तुम्ही विचार करा, समोरच्या माणसाकडे जर तुम्ही बघितलं आणि स्मित हास्य केलं तर तोही करेल. कारण का? हसणं हे संसर्गजन्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं हसणं संसर्गजन्य आहे. आणि लहानपणापासून आपल्याला हे वरदान मिळालेलं आहे, आपण माणूस आहोत आणि हे माणसाला, तुम्हाला माहिती आहे परमेश्वराने छोट्या छोट्या कीटकापासून हत्तीपर्यंत इतके जीव जन्माला घातलेले आहेत, पण हसण्याचं वरदान कोणाला दिलं नाही. हसण्याचं वरदान त्यांनी फक्त मनुष्य प्राण्यालाच दिलेलं आहे. पण तो मनुष्य प्राणी या हसण्याच्या बाबतीमध्ये आणि फुकटच्या हसण्यामध्ये इतका कंजूसपणा करतो जसं काही त्याचं काही जाणारच आहे. अरे हसण्याने जात काही नाही, हसण्याने उलट मिळतं. आणि म्हणून बघा तुम्ही, लहान मुलं असतं ना ते इतकं गोंडस गोजीरवाणं आपल्याला आपलंसं करणारं का वाटतं? तर ते कायम हसतमुख असतं. आणि एका अभ्यासांतर्गत निष्कर्ष असा निघाला आहे, शास्त्रीय निष्कर्ष असा निघालेला आहे की लहान मूल दिवसातनं 400 वेळा हसतं, म्हणून ते सुंदर दिसतं. आणि जसजसं ते मोठं होत जातं त्याचं हसण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत जातं आणि मग तो एका विशिष्ट अवस्थेला आल्यानंतर जणू काय त्याचं हसणं विरून गेलेलं काय. आणि मग तो काय म्हणतो की तो नाही हसला तर मी त्याच्याकडे बघून कशाला हसू. अरे केवढं मोठं वरदान त्या परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळं जिथे जिथे आपल्याला स्मितहास्य करता येईल तिथं तिथं आपण नक्की करावं. तुम्ही अमेरिकन माणसाकडे बघून हसा. आपण तर काळे, तो गोरा, पण अमेरिकन माणूस सुद्धा हसण्याला उत्तर हसण्यानेच देतो. इतकी ही जगप्रसिद्ध देहबोली आहे आणि ती सगळी इथे आहे, फक्त या वर्षा 95% भागामध्ये. आता आपण ओठ झालं, त्याच्यानंतर ओठांच्या आतला जो भाग आहे ना, जीभ, त्या भागाकडे जायचं. जीभ, माणसाला जीभ दिलेली आहे ती बोलण्यासाठी दिलेली आहे आणि मग बोलण्यासाठी त्या जिभेचा उपयोग करताना काही पथ्य आपल्याला पाळायला लागणार आहे. माणसाला जीभ दिली आहे ती बोलण्यासाठी दिलेली आहे. आणि तुम्हाला खरं सांगू, जेव्हा जिभेतनं उच्चार बाहेर आणि शब्द बाहेर पडतात तर एखाद्याला एखादी शारीरिक जखम जरी झाली तरी ती बरी होऊ शकते, पण तुमच्या बोलण्यानं जर त्याच्या मनावरती एखादा व्रण किंवा घाव झाला तर तो आयुष्यभर जात नाही. शब्द, जीभ हे अत्यंत दुधारी तलवारीचं काम करते. त्यामुळे आपण शब्द अत्यंत व्यवस्थित वापरले पाहिजे, नीट बोललं पाहिजे. आता बोलणं म्हणजे काय? बोलण्याचे अनेक प्रकार आहेत. काही लोक विनाकारण बोलतात. बोलण्याच्या बाबतीमध्ये काही तारतम्य बाळगायला लागतात. विनाकारण कधी बोलू नये. वेळी अवेळी आपलं काही सहभाग असताना नसताना मध्येच तोंड घालणं अनेक लोकांना सवयी असतात. ते चांगलं नाही. एक तर आवश्यक तेवढंच बोला, आवश्यक तिथेच बोला आणि आवश्यक तेच बोला. या 3 गोष्टी आपल्याला पाळायला पाहिजेत. काय होतं माहिती का? अनावश्यक बोलण्यामुळे एखाद्या माणसाकडे लोकांचा बघायचा दृष्टिकोन फार वाईट होतो. काय आपण सुद्धा म्हणतो नाही का, आपण सुद्धा म्हणतो नाही का, काय हा वटवटा माणूस आहे, हा किती बोलतो. त्यामुळं बोलणं आहे ना हे, आणि बोलण्याचं सर्वात महत्वाचं आणि आपण जे हे जे आपलं मानवी मूल्य हे जे म्हणतोय त्याच्यामध्ये शब्दांना फार महत्व आहे.
आणि ते महत्त्व कसं आहे, येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण बघूच शब्दांमध्ये काय काय होऊ शकतं. पण सर्वात प्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सर्व नातेसंबंधांमध्ये कलह निर्माण होण्याचं एक आणि एक मात्र कारण असतं, ते म्हणजे तुमचे शब्द. शब्द शब्द म्हणजे अनेक अक्षरांपासून तयार झालेला एक शब्द. एका शब्दासाठी काय लागतात? अक्षर. शब्दासाठी पण तीच अक्षर घेऊन आशीर्वाद पण होऊ शकतो, तीच अक्षर घेऊन शिवी पण होऊ शकते. मग आपण शिवीसाठी वापर करायचा का आशीर्वादासाठी वापर करायचा? 2 मिनिटाचं गोष्ट असते हो. कोणी अडचणीत असेल तर नुसतं तुम्ही म्हणा ना, अरे घाबरू नकोस, मी आहे. 2 शब्द त्याला किती मोठा आधार देतात. त्यामुळे शब्दांचा वापर करताना नीट लक्षात ठेवा की आपले शब्द एखाद्याला दुखावणारे नसतात, असताच कामा नयेत. तर त्याला उभारी देणारे, त्याचं मनोबल वाढवणारे, त्याला आधार देणारे असे शब्द आपण वापरू शकत नाही का? ही जीभ आहे, ही जीभ केवळ त्याच्यासाठी आपल्याला दिलेली आहे त्या परमेश्वराने. त्याने दिलेली ही सुंदर देणगी आहे. फुकटच ही देणगी तुम्ही वाया घालवू नका. या जिभेचा वापर सुद्धा तुम्ही अशा रीतीने करा की जेणेकरून तुम्हाला माणसं जोडली जातील, तोडली जाणार नाहीत. आपण बोलीभाषेमध्ये अगदी सर्रास वापरला जाणारा शब्द म्हणजे, या माणसाच्या जिभेला काही हाड आहे की नाही? आता जीभ हा एकमेव अवयव असा आहे की ज्याला हाड नाही, आणि म्हणूनच ती फार पटकन आणि लवचिक असते. आता आपण, मी मगाशी सांगितलं तसं, सर्व कलहाला कारणीभूत जीभ आहे. म्हणून चांगलं बोला, चांगलं ऐका, आणि हे सगळं केल्यानंतर जे काही आपल्यामध्ये येतं ते आपलं व्यक्तिमत्व उजळून टाकतं. लक्षात ठेवा, उजळून टाकतं. या एपिसोडमध्ये आपण इथे थांबूयात, पण पुढच्या एपिसोडची वाट बघा, कारण पुढचा एपिसोड आपल्याला याच्याहून वेगळ्या विषयाकडे जाणार आहोत. तो म्हणजे पुढचा एपिसोड आहे, हे सगळं करण्यासाठी जे लागतं ना, इच्छा शक्ती, विल पॉवर. लवकरच तुमच्यासमोर घेऊन येतोय विल पॉवरचा पुढचा एपिसोड. हा एपिसोड जर जवळ तुम्हाला जास्त आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.